आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता भावनाला फक्त आणि फक्त सिद्धूची गरज असते. म्हणजेच तिला असं वाटत असतं की सिद्धूने तिला कुठेही लांब सोडून जाऊ नये, सिद्धू कायम तिच्यासोबत असावं असं तिला वाटत असतं. कारण तिला आता खूपच जास्त विचारात अडकलेली असते. कारण तिला असं वाटत असतं की तिच्याने हे सगळ्या गोष्टी शक्य होणार आहेत का, आणि या सगळ्याचाच ते विचार करत असते. तर सिद्धू म्हणत असतो की हे सगळं काही कोर्टात असं घडतच असतं आणि मला विश्वास आहे ना तुमच्यावर, तुम्ही कोणत्याही गोष्टींना सहजरित्या करू शकता, असं देखील आता सिद्धू जो आहे तो मात्र भावनाला बोलून तिला आता प्रोत्साहन देत असतो, जेणेकरून तिलाही आता हे सगळं करण्यासाठी बळ येईल. आणि म्हणूनच तो खूपच जास्त हॅप्पी असतो. आणि तो मात्र आता तिला म्हणत असतो की कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही, मला माहिती आहे की तुम्हाला या सगळ्याचा त्रास होत असेल, पण मी आहे असं देखील तो बोलतो आणि तिकडनं तो बाहेर पडतो. दुसरीकडे मात्र आता भावना तिला जी उशी तिच्या आईने दिलेली असते ना, त्या उशीकडे ती एकटक पाहत असते. आणि तिला आता कळून चुकलेलं असतं की आपल्याला आता काही झालं तरी माणसांचा आधार हवा आहे, आणि आपण ज्या काही गोष्टी करू त्यामध्ये नक्कीच आपल्याला सगळीजण सपोर्ट करायला हवेत, असं देखील तिला वाटत असतं. दुसरीकडे मात्र आता विश्वाची आई असते ना, ती मात्र आता जे नारळाच्या वड्या असते ना ते भरत असते. कारण तिने नारळाच्या वड्या केलेल्या असतात आणि तिला असं वाटत असतं की त्या नारळाच्या वड्या ना तिने ना आता लक्ष्मीला सुद्धा द्याव्यात, तिच्यासोबत सुद्धा शेअर कराव्यात असंच तिला वाटत असतं. आणि म्हणूनच ना ती डब्यामध्ये नारळाच्या वड्या भरायला सुरुवात करते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं संपतराव हे मात्र अधिराजला सांगत असतात की तुला काही झालं ना तरी त्या प्रकाशला जाऊन भेटायलाच हवं, कारण तो प्रकाश आहे ना, मला असं वाटतं ऐन वेळेला काही बोलायला नको. जर तो कोर्टात आला आणि त्याने साक्ष दिली आणि त्याने जर सांगितलं ना की हे सगळं त्यांनी केलेलं आहे, मग आपला हा बँकी जो आहे ना तो त्यातून सगळ्यात बाहेर येईल आणि मग भावनासुद्धा या सगळ्यामध्ये अडकणार नाही. मग त्या प्रकाशला नंतर कधी सोडवायचं आहे ते बघूया, पण आधी जाऊन त्या प्रकाशला वटणीवर आणा, बघा तो काय म्हणतोय ते. काही झालं ना तरीसुद्धा त्याला असं हलक्यात सोडू नका, असं देखील आता संपतरावांनी अधिराजला सांगितलेलं असतं. तर अधिराज म्हणत असतो की हो मी करतो काम, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि त्याच वेळेला संपतराव म्हणतात की नुसतं टेन्शन घेऊ नका असं बोलू नका, काम पूर्ण 100% व्हायलाच हवं, काही झालं तरीसुद्धा, असं देखील आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता तिकडनं जे आहे ते लगेचच तिकडनं अधिराज जो आहे तो निघतो. परंतु आता अधिराजवर लक्ष ठेवायला आजी तर असतातच, आजीने अधिराज आणि संपतरावांचं बोलणं ऐकलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सिद्धू जो आहे त्यांनी आता जे बोलणं झालेलं आहे अधिराज आणि संपतरावांचं ते बोलणं सिद्धूनेही ऐकलेलं असतं. आणि म्हणूनच सिद्धू गाडी घेऊन लगेचच अधिराजच्या मागे जायला निघतो. कारण त्याला कळत असतं की अधिराज जो आहे तो नक्कीच कुठेतरी चाललेला आहे आणि नेमका कुठे चाललाय हे सगळं काही जाणून घ्यायचं असतं. आणि त्यासाठी त्याने लगेच गाडी काढलेली असते आणि तो सुद्धा अधिराजच्या मागे जातो. दुसरीकडे अधिराजला असं वाटतं की त्याचा पाठला कोणीतरी करतोय, म्हणून तो गाडीमध्येच थांबवतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो. पण त्यावेळेला आता सिद्धू मात्र लपून बसलेला असतो, तो दिसत नाही. त्यानंतर सिद्धू विचार करतो की हा दादा नेमका चाललाय तरी कुठे, एकदम सामसूम ठिकाणी हा कसा काय जातोय, हा विचारच डोक्यामध्ये सुरू असतो. आणि त्याच वेळेला आता अधिराजचा पाठलाग करत सिद्धू देखील तिथे गेलेला असतो. एका सामसूम ठिकाणी त्या प्रकाशला बांधून ठेवलेलं असतं. प्रकाशचे हातपाय बांधून ठेवल्यामुळे प्रकाश कुठेही हालचाल करू शकत नसतो. पण त्याच झाडाच्या कोपऱ्यात ना सिद्धू देखील पाहत असतो की अधिराज कोणाशी तरी बोलत आहे. मग कोण असेल बरं, हा विचार देखील त्याच्या डोक्यात सुरू असतो. आणि म्हणूनच तो इकडे तिकडे पाहतो आणि त्याच वेळेला आता त्याला दिसतं की हा तर अधिराज प्रकाशसोबत बोलत आहे, हा तोच प्रकाश आहे ना ज्याला ह्या सगळ्यामध्ये अडकवलं गेलेलं आहे. आणि खरं तर ना व्यंकीसुद्धा ह्याच्यामुळेच अडकला आहे, या गोष्टीसुद्धा सिद्धूला माहिती असतात. आणि म्हणूनच अधिराज गेल्यानंतर सिद्धू त्या प्रकाशच्या इथे जातो आणि प्रकाशची अवस्था बघून तो म्हणत असतो की बाबांनी तर ह्याची अवस्था खूपच बेकार करून ठेवली आहे. पण तेवढ्यातच ना तिथे गुंड येतात आणि ते गुंड सिद्धूवर हल्ला करू लागतात. ते म्हणत असतात की सिद्धू दादा, तुम्हाला आम्ही पुढे जाऊ देणार नाही, तुम्ही कोण आहात, तर तुमच्यावर लक्ष ठेवायला आम्हाला संपतरावांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला मी जाऊ देणार नाही. पण त्याच वेळेला सिद्धू फायटिंग करतो आणि सिद्धू त्यांना चांगलंच मारायला सुरुवात करतो.
जेव्हा सिद्धू त्यांना मारत असतो ना, तेव्हा मात्र प्रकाश तिथेच बसलेला असतो, कारण प्रकाशला बांधून ठेवलेलं असतं. पण ज्यावेळेला सिद्धू त्या गुंडांची धुलाई करतो, त्यावेळेला मात्र आता ते गुंड तिकडनं पळ काढतात. तर प्रकाशला बोलताही येत नसतं, कारण त्याच्या तोंडाला पट्टी बांधलेली असते आणि त्यालासुद्धा मारून खूप जास्त बेकार अवस्था त्याची करून टाकलेली असते. तर त्याच वेळेला सिद्धू तिथे जातो आणि त्या प्रकाशची सुटका करत असतो. प्रकाशला म्हणत असतो की मला माहिती आहे बँकेच्या बद्दलचे पैसे तू घेतले होतेस, पण ते पैसे तू बँकेला देऊन खूप मोठे उपकार केलेले आहेस. तसंही मलाही माहिती आहे मालती काकूंचं ऑपरेशन तुझ्यामुळे शक्य झालं आहे, पण तू जर कोर्टात जाऊन खरी साक्ष देशील ना की तुलाच त्या सगळ्याचे पैसे दिले गेलेले होते, तर तुझी सुटकाही लवकरच होईल आणि मी तुला सोडवेन. कारण बँकेत दादा उगाच या सगळ्यामध्ये अडकला आहे. तुलाही माहिती आहे त्याची फॅमिली मोठी आहे, तसंही त्याची बहीण आता 2 महिने झाले या सगळ्यामधून हे जग सोडून गेलेली आहे. त्या घरावर काय बितलेली आहे हे तू समजूच शकतो, कारण बिचारक कुटुंब हे खूप मोठ्या संकटात आहे आणि तूच आता या सगळ्यातून मार्ग काढू शकतो. म्हणजे तू जर जाऊन तिथे सगळं सांगितलंस ना, तर तुझी सुटका मी करेन, हा माझा तुला वादा आहे. मग करशील ना, ऐकशील ना रे, असं देखील आता त्याला रिक्वेस्ट करूनच आता सिद्धू जो आहे तो बोलत असतो. आता एकदा का ह्याने स्टेटमेंट दिलं की सिद्धूला माहिती असतं की लवकरात लवकर जी आहे ती यातून सगळ्यातून सुटका तर भावनाची होईल आणि त्याचसोबत बँकेची सुद्धा यातून सुटका होईल आणि म्हणूनच तो रिक्वेस्ट करत बोलत असतो. आणि आता खरं तर त्यांनी ना सुटकाही केलेली असते आणि जेव्हा आता तो सुटका केली जाते ना त्याची, तेव्हा तोही आता आपुलेपणाने सांगू लागतो की हो, तुम्ही जसं मला म्हणाल ना तसं मी करायला तयार आहे. कारण मला तर ना खरं तर वाटतही नव्हतं की मी इथून सुटेल की नाही, पण तुम्ही मला इतका विश्वास दाखवलात, तुम्ही मला इथून सोडवलात ना, तर मी तुम्हाला दगा देणार नाही असं देखील तो म्हणतो. आणि त्याच वेळेला आता सिद्धू मात्र त्याची तिकडनं सुटका करतो. खरं तर अधिराजनेच त्याला तिथे बांधून ठेवलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी आता सिद्धूने आपल्या हातात घेतलेल्या असतात. आणि जेव्हा सिद्धू या सगळ्या गोष्टी आपल्या हातात घेतो, तेव्हा आता तो ठरवतो की या सगळ्यामुळे भावनासुद्धा लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर येईल आणि म्हणूनच तर त्याने हे सगळं केलेलं असतं. कारण भावनाला काही झालं तरी केस जिंकण्यासाठी सिद्धू मदत करत असतो. एकदा का येऊन ह्याने स्टेटमेंट दिलं की आपलं कामच झालं असं देखील त्याने लक्षात ठेवलेलं असतं आणि म्हणूनच तो आता त्याला रिक्वेस्ट करतच बोलत असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सिद्धूने आता या सगळ्या गोष्टी तर त्याला सांगितलेल्या असतात आणि त्या सगळ्या गोष्टींना तो फॉलो देखील करत असतो आणि म्हणूनच तो म्हणतो की साहेब, तुम्ही होतात म्हणून माझी सुटका झाली, नाही तर मला इथून कोणीही सोडवलं नसतं. खरं तर मला भीती वाटत होती की माझं काय होईल, कारण मलाही मुलं बाळं आहेत, पण तुम्ही माझी लवकर सुटका कराल ना. त्यावर सिद्धू म्हणतो की तू माझ्यावर विश्वास ठेव, तुझी मी लवकरच सुटका करेल असं देखील आता सिद्धूने सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे सिद्धूवर देखील तो विश्वास ठेवतो आणि सिद्धूने देखील त्याच्यावर खूप मोठा विश्वास ठेवलेला असतो आणि म्हणूनच सिद्धू त्याला म्हणतो की तू काळजी करू नकोस, तुझी सुटका मी करणार आहे. मग तर झालं ना, असं म्हटल्यानंतर आता तोही खूप जास्त खुश होतो आणि तो म्हणत असतो की चालेल. दुसरीकडे मात्र आता किचनमध्ये सगळ्या नारळाच्या वड्या बनवून झालेल्या असतात आणि त्या डब्यात सुद्धा अर्ध्या भरलेल्या असतात, कारण त्या नारळाच्या वड्यांना आता द्यायच्या असतात, त्या म्हणजे लक्ष्मीला. आई तिथे येऊन बोलते की सांग ना, मला काही काम करायचं आहे का, तर मी काम करते. तू जर मला काम दिलंस ना तर मला काम करता येईल ना, सांग ना. मग आता माझं एक काम आहे, छोटंसं करशील का? काय काम आहे सांग ना, करेन ना मी तुझं काम. अशी काय ग काकू तू पण. आणि त्याच वेळेला आता मी तुला एक ॲड्रेस देते, तिथे जाऊन फक्त हा डबा जो आहे तो पोचवशील का, कारण हा जो डबा आहे तो खूप जास्त प्रेमळ व्यक्तीला द्यायचा आहे आणि मी इथून बाहेर पडू शकत नाही आणि काकाने या सगळ्या गोष्टी आवडत नाही. मी खरं तर विश्वाला पाठवलं असतं, पण विश्वालाही नको पाठवायला, तूच जाशील तर खूप बरं होईल असं देखील आता ती म्हणू लागते. आणि त्याच वेळेला आता सई म्हणत असते इतकंच ना, करेन ना गं काकू, इतकं काय त्यात, मी करेन ना तुझं काम असं देखील आता तिने सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता मात्र ती ऐकते आणि त्यानंतर तो डबा वगैरे घेऊन ती जायला निघालेली असते. आणि त्या डब्यावर ऑलरेडी ना लक्ष्मी त्याचबरोबर दैवी कुटुंबाचं नाव असतं आणि त्यामुळे हा डबा जो आहे तो लवकरात लवकर तिला पोच
पोचवायचा असतो. खरं तर सई वेगळ्या कामासाठी आलेली असते, पण सईला आता ते काम न देता दुसरंच काम जे आहे ते दिलेलं असतं. कारण लक्ष्मीच्या घरी जाण्याचं काम ही तीच करू शकते, पण तनूला पण मी घेऊन जाऊ का असा प्रश्न सई करू लागते. पण खरं तर सांगितलेलं असतं की तनू काही ऐकणार नाही आहे, नको तू घेऊन जाऊ, कारण तिला घरातही कामं भरपूर आहेत. पण इकडे मात्र आता सई ऐकत नाही आणि सई डायरेक्टली आता तनूच्या रूममध्ये जाते आणि तनूला म्हणत असते की मला ना एका ठिकाणी जायचे, प्लीज तू माझ्यासोबत येतेस का. तर डायरेक्टली तिने नकार दिलेला असतो आणि ती म्हणते की सॉरी पण मला जमणार नाही. आणि जेव्हा ती असं म्हणते तेव्हा मात्र आता सई तिला म्हणते की मला माहिती होतं, कारण मला आधीच काकूनी पण सांगितलं होतं की तू येणार नाही आहे, तरी मी म्हटलं एकदा तुला विचारूया, पण काय बोलायचं आता, तुला जर यायचंच नसेल माझ्यासोबत तर असं देखील ती आता म्हणते. तर दुसरीकडे मात्र जी जानू आहे ती म्हणत असते की खरंच मी आली असते गं, पण खरंच ना घरात खूप कामाचा लोड आहे, मग ते काम असं कसं सोडून जाणार, आणि काकूंनाही मला मदत करायची, अप्पांनासुद्धा भरवायचं आहे, थोडं तर समजूच शकतेस ना तू. तर सई म्हणते की ठीक आहे जाते मी, पण हा डबा आहे ना खूप इम्पॉर्टंट माणसाकडे पोचवायचा आहे, म्हणजे हा जो डब्बा आहे ना यामध्ये नात्यांचा गोडवा आहे आणि हा डब्बा मी एकदम वेळेवर तिथपर्यंत पोचवणार आहे, कारण माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे. खरं तर ना कोणाकडे जायचं आहे हे माहीत नाही आहे, पण मला का होईना काकूने तसं सांगितले तर मला तर त्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत, असं देखील आता बोललं जात असतं. त्याच वेळेला आता इथे भावना ही खूप जास्त टेन्शनमध्ये असते. त्यातच आता घडलेला सगळा प्रकार येऊनच सांगितलेला असतो तो म्हणजे सिद्धूने, आणि आता तो एकदा का तिथे जर साक्ष द्यायला आला ना तर आपल्याला सगळ्याच गोष्टी एकदम इझी होतील, काहीच टेन्शन नाही आहे. मग तर झालं ना. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा भावनाला सिद्धू सांगतो तेव्हा मात्र आता सिद्धू भावनाला सांगते की तुम्ही बोलताय ते सगळं ठीक आहे, पण मला ना तो जोपर्यंत येऊन साक्ष देत नाही आणि जोपर्यंत बँकेची सुटका होत नाही ना तोपर्यंत मला कोणत्याच गोष्टी खऱ्या वाटणार नाही आहेत. त्यामुळे ना मी अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू शकत नाही, असं देखील डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं भावनाने सिद्धूला. तर सिद्धू आता भावनाला शांत करत असतो आणि तू जास्त विचार करू नकोस, तू जास्त विचार करशील ना तर हा त्रास असाच वाढू शकतो, त्यामुळे मी तुला सांगतोय थोडं शांत हो, आणि असं बोल आता तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तर सिद्धू मात्र जेव्हा भावनाला या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा त्याला पूर्ण कॉन्फिडन्स असतो, कारण त्याला असं वाटत असतं की तो परफेक्टली सगळं काही हँडल करणार आहे. पण या गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतात ना की हँडल होणं शक्यही नसतं, कारण तो तर तिकडनं पळून तर गेलेलाच असतो. पण या सगळ्याचे परिणाम कसे होणार आहेत ते तर आता इकडे भावनालाही वाटत असतात की भावनाला अजूनच या गोष्टीची शाश्वती नसते की जोपर्यंत तो येत नाही आणि तोपर्यंत तो सांगत नाही तोपर्यंत काहीच खरं नाही आहे, हे देखील त्याला कळून चुकलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता जो जयंत आहे तो आजीच्या रूममध्ये येतो, कारण त्याला ते मेमरी कार्ड हवं असतं. येऊन तो दार आतमधून लावून घेतो, कारण दरवेळेला त्याला मेमरी कार्ड हवं असतं, पण प्रत्येक वेळेला काही ना काही अडचण येत असते. आणि त्याच वेळेला तो जो सोफा आहे तो हलवतो आणि त्याच्या खालून जे आहे मेमरी कार्ड अखेरीस काढतो. आणि जेव्हा तो मेमरी कार्ड काढून घेतो ना तेव्हा मात्र आता इकडे खूपच जास्त धावपळ गडबड सुरू असते. खरं तर ना हे मेमरी कार्ड जे आहे तो कसं बसं काढतो, पण त्यावेळेला ना आवाज येतो ना त्याने बेड हलवल्याचा. आरतीला हे आवाज ऐकू जातो. आरती म्हणत असते की कोण आहे, उघडा ना, कोण आहे. तर जयंत म्हणतो की मी आहे. तर जयंतला आरती म्हणत असते की दार उघडा ना, जयंत दादा उघडा दार. आणि त्याच वेळेला जयंतने दार का लावलं आहे हा मुळात प्रश्न ना लक्ष्मीला सुद्धा पडलेला असतो, आणि लक्ष्मी सुद्धा विचारत असते की काय हो जयंतराव, दार का लावून घेतलं होतं. त्यावर जयंत म्हणतो की काही नाही, सहजच मी थोडं आजीकडे बघत होतो, आजीकडे लक्ष देत होतो, आजींना बरं वाटतंय ना, या सगळ्या गोष्टी तर बघायलाच हव्या ना, त्याच बघत होतो. आणि त्याच वेळेला आता पण बेड कसा हलवला गेला, पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना जयंतराव बेड हलवू नका, मग का बेड हलवला. त्याच वेळेला नाही मी बेड हलवणार नव्हतो. मग त्यावेळेला मात्र आरती म्हणते की तुमची अंगठी पडली होती का, कसला तरी आवाज आला. तर तो म्हणतो की हो अंगठी पडली होती, ती अंगठी उचलायला बेड सरकवला, मग त्यासाठी दाराला कडी काय लावायची होती. तर दुसरीकडे आरती म्हणते की अहो आई तुम्हाला आवाज आला असताना बेडचा, म्हणून त्यांनी दाराला कडी लावली आहे, तुम्ही पण काय. आणि असं बोलून ती कशी तरी ती बाजू सावरून घेते. आणि एवढंच त्या संतोषलाही हवं असतं. संतोषही विचार करतो की चला फायनली का होईना आपण जे आहे ती आपली ही बाजू सावरली गेलेली आहे, आणि त्यामुळेच ना त्याला बरं वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं लक्ष्मी म्हणत असते की
टेन्शन घेऊ नका जावई बापू, आम्ही आहोत ना, आम्ही इथे असताना ना काळजी करू नका आणि तुमच्याकडे लक्ष ठेवा. पण दुसरीकडे मात्र जयंतला ते मेमरी कार्ड तर भेटलेलं असतं, पण त्या मेमरी कार्डमध्ये ना आता त्याला कळून चुकलेलं असतं की ते मेमरी कार्ड स्क्रॅच झालेलं आहे. मग त्या मेमरी कार्डमध्ये त्याला काहीच दिसत नसतं आणि जेव्हा त्याला कोणत्याही गोष्टी दिसत नसतात ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा गैरसमज त्याचा झालेला असतो की आता हे सगळं काही कसं करायचं. तर दुसरीकडे मात्र आता अचानकपणे अधिराजच्या फोनवर कॉल आलेला असतो आणि अधिराजला आता सांगितलं जातं की तुम्ही ज्या प्रकाशला बांधून ठेवलेलं होतं ना, तो प्रकाश तिथून पळून गेलेला आहे. आणि जेव्हा आता ही गोष्ट कळते ना, तेव्हा मात्र आता अधिराजला धक्का बसतो आणि त्या सगळ्या गोष्टींना तो सांगू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलतो तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का संपतरावांनाही बसतो. आजी तिथे येतात. आजी विचारतात की काय झालं आहे, कसली गडबड झाली आहे. त्याच वेळेला खरं तर ना आम्ही जो माणूस लपवून ठेवला होता तो पळून गेला, इतकंच काही ते आजीला अधिराज सांगतो. पण दुसरीकडे मात्र खरं तर ना तो पळून गेला एका अर्थी बरंच झालं. मला असं वाटतं ना की भावना जी आहे या केसमध्ये मलासुद्धा बघायचं आहे किती जिंकते आणि किती हरते ते. तर दुसरीकडे सई आता यायला निघालेली असते लक्ष्मीच्या घरी आणि त्याच वेळेला आता ती येता जाता रस्त्यावर विचारत असते की कुठे आहे ॲड्रेस, आणि ॲड्रेसनुसार ती बरोबर त्या लोकेशनला पोचत असते. इकडे बीना जी आहे ती मात्र जानूच्याच फोटोसमोर हार घातलेला असतो आणि तिथे दिवा लावायला म्हणून ती आलेली असते. जानूचा फोटो समोरच लावलेला असतो आणि त्यामुळेच ना हा दारासमोर लावलेला असल्या कारणानेच आता तिला मात्र बघता आलेलं असतं, कारण जानूचा फोटो समोर असल्यामुळे सईला ऑटोमॅटिकली तो दिसणारच असतो. सई नेमकी आता तिथे येऊन पोचलेली असते. सई आता कसं बसं घर शोधून आलेली असते, कारण सईला जे आहे ते आता तो डबा वेळेवर बरोबर पोचवायचा असतो. आणि तेवढ्यातच ना दारावर संतोष येतो. संतोष म्हणत असतो की ओ तुम्हाला कोण पाहिजे, कुठे चाललायत, आम्हाला ना काही नको आहे, तुम्ही माहिती सेल्स गर्ल आहात, आम्ही काही प्रोडक्ट वगैरे तुमच्याकडनं घेणार नाही आहे. त्यावर सई म्हणते की अहो ऐकून तरी घ्या मला काय बोलायचं आहे ते. आणि असं बोलून सई म्हणत असते मी काही इथे प्रोडक्ट वगैरे काही विकायला आलेली नाही आहे, मी तुम्हाला सरळ सांगते की मी डब्बा द्यायला आले. आमचा डबा तुमच्याकडे कसा आला, संतोष डायरेक्ट तिला विचारतो. त्याच वेळेला आता ती डबा दाखवू लागते आणि डबा दाखवत असताना ती म्हणते की बघा यावर तुमचंच नाही आहे, तुमचंच नाव आहे बघा, दैवी नाव आहे ना तुमचं, बघा तुम्ही स्वतः बघा. आणि दैवी नाव आता संतोष स्वतः वाचतो. मग संतोष म्हणतो की हा डब्बा गेला तरी कसा यांच्याकडे, पण आता डब्बा दिलायत ना, मग झालंय तुमचं काम निघा, कारण आम्ही असं कोणालाही अनोळखी माणसांना घरात घेत नाही असं देखील संतोष म्हणत असतो. त्याच वेळेला सई म्हणत असते की जरा पाणी द्याल तर बरं होईल, खूप लांबून आली आहे मी. आणि आता सई ना त्याच्याकडे ना पाणी मागत असते. सई त्याला म्हणत असते की प्लीज जरा पाणी द्याल ना तर बरं होईल. तर सईला तो म्हणतो की पाणी पाणी वगैरे काही देणार नाही, तुम्हाला काय वाटतंय पाण्याच्या निमित्ताने तुम्हाला घरात घुसता येईल, तर तुम्हाला मी काही घरात घेणार नाही आहे. तुम्हाला पाणी हवंच असेल ना तर इकडनं लेफ्ट घ्याल ना तर तिथे पाणपोई आहे, तिथे जा आणि ते पाणी पिया, असं सांगून तो तिला तिकडनं घालवून देतो. आणि त्याच वेळेला आता संतोष तो डब्बा घेतो. तेवढ्यातच तिथे आता लक्ष्मी आलेली असते आणि लक्ष्मी जी आहे ती मात्र आता संतोषला म्हणत असते की कोण आलं होतं, एक मुलगी आली होती, मुलगी नाही रे बाई आली असेल. पण संतोषला आता सांगायचं असतं की नाही ग मुलगी आली होती. त्याच वेळेला तो डबा बघून तिने ओळखून घेतलेलं असतं की हा डबा नेमका कोणी दिलेला असेल ते, आणि म्हणूनच ती म्हणत असते की नक्कीच ना सुनेला पाठवलं असणार आहे तिने. मग आता मी तरी काय करू यार, खरंच ना मी नव्हती, नाही तर मला ना त्या वहिनीच्या सुनेला भेटता आलं असतं, पण वहिनीने माझ्यासाठी खास या नारळाच्या वड्या दिल्यात, ज्याच्याकडनं मी ही नारळाची वडी बनवायला शिकली, आज तिनेच मला या नारळाच्या वड्या बनवून पाठवल्यात. खरंच ना जानू असली असती ना, जानूला ह्या वड्या खूप जास्त आवडल्या असत्या. आज माहेरून माझा डब्बा आलाय तर मी कसा काय हा मिस करेन खरंच ना. आणि त्याच वेळेला तिला आता जानूचा फोटो लावलेला असतो ना तो दिसतो. जानूच्या फोटोकडे ती जाते आणि जानूच्या फोटोकडे जाऊन ती आता म्हणू लागते आज तू असली असतीस ना तर तुला ना तुझ्या मामीच्या हातच्या या नारळाच्या वड्या खायला भेटल्या असत्या. कसं ना की तिथे जानूने खरंच त्या नारळाच्या वड्या खाल्लेल्या असतात आणि इकडे मात्र लक्ष्मी त्या नारळाच्या वड्या त्या फोटोसमोर दाखवत होती. आणि ह्या सगळ्या काही त्या फोटोसमोर दाखवल्यामुळेच ना इकडे मात्र आता श्रीनिवास जे आहेत ना ते मात्र आता कामावर पुन्हा एकदा ऑन ड्युटी असतात.
आणि त्याच वेळेला आता तिथे मात्र त्यांना जो कामावर कॉन्ट्रॅक्टर ठेवलेला असतो ना, तो कॉन्ट्रॅक्टर त्यांना भेटायला आलेला असतो. काम कसं चाललंय या सगळ्याबद्दल तो विचारतो. तर श्रीनिवास म्हणतात की काम एकदम मस्त चाललंय, बढिया चाललंय, पण थोडं बोलायचं होतं, थोडं काम होतं. काय ना, मला ना थोडं पैशांची गरज होती. खरं तर माझं चुकतंय, मला माहिती आहे, मी आत्ताच नोकरीला लागलोय, पण थोडंफार ॲडव्हान्स भेटलं असतं तर बरं झालं असतं. कारण संतोषने ना लाईट बिल भरायला त्यांना सांगितलेलं असतं ना, त्यामुळे त्यांना ते प्रेशराईज असतं. म्हणूनच त्या कॉन्ट्रॅक्टरला ते म्हणत असतात की तुम्ही जरा बोलून बघा ना. पण आता कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की ते शक्य होणार नाही आहे, कारण का तुम्ही आता इथे आत्ताच नुकते लागलेले आहात कामाला. आणि तर ना मलाच कसं तरी वाटतं बघा, कसं आहे ना, इथे जो मालक आहे ना या जमिनीचा, तो पक्का चिंगूस आहे. म्हणजे तो पैसे सुद्धा खूप दहाव्या विचार करतो. तो एकतर ठेवतही नव्हता वॉचमॅन, पण मी कसं कसं त्याला तयार केलं, तेव्हा त्यांनी तुम्हाला इथे नोकरी दिलेली आहे. त्यामुळे मी पैशांचं आता काही बोलू शकत नाही हो त्यांनासुद्धा, असं देखील आता श्रीनिवासांना ते सांगू लागतात. आणि त्यावर श्रीनिवास म्हणतात की बरं ठीक आहे. दुसरीकडे मात्र आता भावना जी आहे ती घरीच असते. आणि तेवढ्यातच ना भावनाच्या फोनवर फोन आलेला असतो, तो म्हणजे आनंदीचा. आनंदी म्हणत असते की काय ग भावनाई, तू मला विसरलीस का? तर भावना म्हणते की नाही ग बाळा, तुला नाही विसरली. मग 2 दिवस झाले तू मला फोन नाही केला. ते काय ना, थोडं कामात होती ग, मी थोडा अभ्यास करते ना म्हणून. हां, मला कळलं, मला बाबा बोलत होता तू अभ्यास करते. मी जर तिथे असली असते तर दोघांनी मिळून आपण अभ्यास केला असता ना, असं देखील आनंदी आता भावनाला म्हणते. भावना म्हणते की हो ग बाळा. त्याच वेळेला आता आनंदी सांगत असते की इकडे ना स्कूलमध्ये ना मला चिडवतात की तुझे बाबा नाही आहेत म्हणून. मग आता भावना तिला समजावते आणि म्हणते की अगं असं कसं, तुझे बाबा तर 2 आहेत ना. एक आकाशातून तुझ्याकडे बघतात ते सुपर बाबा आहेत, आणि इकडे सुद्धा तुझ्याकडे बाबा आहेतच की. मग 2 बाबा आहेत. तुला जर कोणी चिडवलं ना तर त्यांना सरळ सांगायचं, माझ्याकडे तर 2 बाबा आहेत, ते सुद्धा सुपर बाबा आहेत, असं देखील आता बोलायचं. मग आनंदीही खुश होते. आनंदी म्हणते की हो भावना, पुन्हा कोणी असं म्हटलं ना तर मी त्यांना सरळ सांगणार आहे, माझे बाबा सुपर बाबा आहेत म्हणून. मग आता आनंदीला सुद्धा खूप छान वाटतं, कारण भावनाने सुद्धा त्याच पद्धतीने तिला हँडल केलेलं असतं. तिचंही तसंही बरोबरच आहे, कारण म्हणजे शाळेतली मुलं जे आहेत ते बघतात तेच बोलतात. म्हणूनच तिलाही वाटत होतं की जी मुलं आपल्याला चिडवतात त्यांना काय बोलायचं, पण भावनाने तिला चांगलंच उत्तर दिलेलं असतं. त्यामुळे आनंदी ही खुश असते. आनंदी आता म्हणत असते की बाबा कसा आहे, म्हणजे सिद्धूबद्दल ती विचारत असते. हो हो, बाबासुद्धा मस्त आहे, माझा अभ्यास चालला आहे ना म्हणून तुला फोन करायचं राहून गेलं, पण तू काळजी करू नको बाळा, मी अधूनमधून तुला कॉल करत जाईल, असं देखील आता भावना जी आहे ती मात्र सांगू लागते. आणि जेव्हा भावना आनंदीला सांगते तेव्हा आनंदी फोन ठेवते. दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता संपतराव म्हणत असतात की तो आला नाही आहे ना, त्याला आपण सांगितलं होतं काहीतरी येऊन भलतीच काहीतरी साक्ष द्यायचा आणि सगळीच अडवणूक करायचा. पण दुसरीकडे मात्र आता तिथे कोणीही आलेलं नसतं. पण त्याच वेळेला भावना आणि सिद्धूचं लक्ष संपतराव आणि अधिराजवर जातं. त्याच वेळेला आता भावना तिथे येते आणि सिद्धूही म्हणतो की हे काय, आज बाबा तुम्ही कसे काय? त्याच वेळेला आता भावनाला ते म्हणू लागतात की सुनबाई, तुम्ही ही केस हँडल करताय, मग मला सुद्धा बघू दे ना की आमच्या लाडक्या सुनबाई कशी केस हँडल करतात ते, असं देखील संपतराव आता बोलू लागतात. पण दुसरीकडे मात्र सिद्धूला माहिती असतं की संपतराव का आलेले आहेत ते, आणि इथे भावनाला सुद्धा माहिती असतं. त्यामुळे संपतरावाने तर प्रकाशला बांधून ठेवलेलं असतं. आता प्रकाशसुद्धा कोर्टामध्ये येऊन साक्ष देणार असतो हे सिद्धूला वाटत असतं, आणि म्हणूनच सिद्धू आणि भावना खूप जास्त खुश असतात. पण अजूनही प्रकाश आलेला नसतो. अजून का आला नाही हा प्रश्न खरं तर भावनाला पडलेला असतो. तर सिद्धू म्हणत असतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आज जर तो कोर्टात येऊन त्यांनी साक्ष दिली ना तर बँकी दादा आजच सुटू शकतो. पण दुसरीकडे भावना म्हणत असते की तुम्ही ज्या काही गोष्टी बोलतायत ना त्या गोष्टीवर माझा विश्वास नाही आहे. जेव्हा तो येईल तेव्हा खरं मानता येईल, कारण ना मला हे सगळं खूप जास्त कठीण वाटते. मुळात आहे ना, आपण त्याची काल सुटका करायलाच नको होती. जर त्याला आपल्याच आवाक्यात ठेवलं असतं तर तो नक्कीच आपण त्याला घेऊन आलो असतो. पण तुम्ही काल त्याला सोडलं आहे ना, त्यामुळे मला थोडी शंका येते की तो येईल की नाही. पण सिद्धू म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, मी त्याला सांगितलं आहे म्हटल्यावर तो येईलच. सिद्धूला पूर्ण कॉन्फिडन्स असतो त्या प्रकाशवर, आणि त्याला असं वाटत असतं की तो येईलच. पण इथे संपतरावांनी ना आधीच त्याला ना चांगलीच तंबी ठेवून ठेवलेली असते, आणि त्यामुळेच ना तो घरात ना हलतही नसतो. त्यामुळे तो घरात एकाच जागेवर बसून असतो. पण इथे बिचारी सिद्धू
आणि भावना ना या सगळ्याची वाट बघत असतात. भावनाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं आणि त्यामुळे सिद्धू ना तिचं टेन्शन जरा म्हणून का होईना हलकं करायचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे जयंत मात्र आता सगळ्याच्या शोधात असतो, कारण त्याला मेमरी कार्ड जे आहे ते पुन्हा एकदा रिकवर करून पाहिजे असतं. पण त्या मेमरी कार्डवर पाय ठेवल्यामुळे त्याला स्क्रॅचेस गेलेले असतात आणि त्यामुळे मेमरी कार्ड जे आहे ते रिकवर होत नसतं. त्याने त्या माणसाला विचारलेलं असतं, त्या माणसाला तो धमकी देऊन सांगू लागतो की काही झालं तरी हे रिकवर व्हायला हवं. आणि कारण त्याच्यामध्ये जे काही रेकॉर्डिंग्स आहे आजीच्या आजूबाजूला कोण काही बोललं आहे ना ते सगळं काही त्या रेकॉर्डिंगमध्ये असतात मेमरी कार्डमध्ये. आणि म्हणूनच या सगळ्याची पडताळणी त्याला करायची असते आणि म्हणूनच त्याला ते मेमरी कार्ड हवं असतं. पण त्याच वेळेला आता तो फोन ठेवल्यावर म्हणतो की खरंच ना काहीतरी मॅजिकल व्हायला हवं आणि माझी जानू मला पुन्हा भेटायला हवी. मी ना जितके पैसे असतील ना तितके पैसे समोरच्याला द्यायला तयार होईल, पण ते काहीतरी असं एकदम असं मॅजिक काहीतरी घडायला हवं. दुसरीकडे आता संतोष विचार करतो की काय म्हणजे जानू जिवंत असेल तर हा पैसे देणार आहे, आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. मग संतोष काय विचार करतो की आपणच आता ह्याला सांगूया की जानू जिवंत आहे आणि ह्याच्याकडनं पैसे लुटूया. या संतोषला तर पैसे लुटायची एकही संधी कुठेही तो सोडत नसतो. इकडे मात्र आता कोर्टामध्ये पूर्ण सगळेजण बसलेले असतात, जमलेलेही असतात आणि त्याच वेळेला आता तुम्ही कोर्टाकडे अर्ज केला होता असं जज म्हणतात, कारण तुम्ही एक साक्षीदार आणणार होतात, पण तो साक्षीदार अजूनही आलेला नाही आहे. कुठपर्यंत आहे, पण आता कोर्टामध्ये ती लोक सांगतात की अजूनही साक्षीदार आला नाही आहे. तुम्ही असं कसं सांगू शकता की इथे नाक्यावर आला, हे सगळं हे काय तो काही मित्र आहे का, काही कुटुंबातील कोणी आहे माझा, जसं तुम्ही असं सरळ सांगताय करून, असं देखील भावनाला आता ते जज बोलू लागतात. भावनाची बोलती बंद होते, पण पुढील भागामध्ये दाखवलं जातं की भावना जी आहे ना आणि सिद्धू दोघंही जण त्या प्रकाशच्या घरी जातात. प्रकाशला म्हणत असतात की तू का आला नाही, त्यावर प्रकाश म्हणतो की सॉरी, पण मला ना धमकी दिली होती की ते आरतीला संपवून टाकतील आणि म्हणूनच मी आलो नाही. त्यावर भावना आणि सिद्धूला धक्का बसतो. दुसरीकडे आता विश्वा आणि जयंत भेटलेले असतात. त्याच वेळेला जयंत विश्वाशी जानूच्या मित्राबद्दल मॅडबद्दल बोलत असतो आणि तेव्हा हे ऐकून विश्वाला तर धक्काच बसतो, कारण जो मॅड आहे त्याच्याशी स्वतः जो जयंत आहे तो बोलत असतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.